नमस्कार मंडळी. तेलंगणा पद्धतीमध्ये तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे. हा दुधी भोपळा आहे. याच्यापासून आपण एक रेसिपी बनवणार आहे. तर याची साल अगोदर काढून घ्यायची. माझ्याकडे आम्ही तिघच जण आम्हाला अर्धा दुधी भोपळा बस होणार. जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. तर अगोदर साल काढून घ्यायची अशा पद्धतीने. आणि चण्याची डाळ आहे, थोडी भिजत ठेवली मी. तर याला थोडं आपण शिजवून घ्यायचं आहे. याला एक टमाटर, एक कांदा आणि लसूण आणि चण्याची डाळ. खूप जुनी रेसिपी आहे. दोन्ही साईडचं आपल्याला काढून घ्यायचं. आणि ही दुधी आहे ते बघा, ताजी असल्यामुळे छान भाजी पण छान लागते. आणि मी याला चिरून घेते. दोन्ही साईडनं काढून घेतलं मी. छान कापून घ्यायचं अशा पद्धतीने. तुम्ही कशा पद्धतीने बनवता खूप छान लागते. चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर त्याच्यासोबत पण खूप छान असते. याचे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. छान कांदा पण आपण चिरून घेऊ. कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, अद्रक सर्व पेस्ट केलेलं आहे मी. आणि कांदा पण छान चिरून घेते. मित्रांनो, तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही अशी भाजी आहे ती बघा. ते पण कमेंट्समध्ये सांगायला. जर तुम्ही माझ्या चॅनलला पण नवीन असाल तर नक्की चॅनलला भेट द्या. टमाटर पण आपण चिरून घेऊत. हिरवी मिरची, तर मी पॅन ठेवला. आपली भाजी वगैरे सगळं कापणं झालेली आहे. तर आता आपण फोडणी द्यायची. डाळ पण शिजली आहे. तर 2 पळी तेल टाकायचं. तर आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपल्याला राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिरं पण छान फुलू द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालायचा. कांदा घालून घेते अगोदर. कांदा घालून घेतला. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट हे पण छान परतून घ्यायचं. कांदा पण छान आपला परतून झालेला आहे. टमाटर घालून घेते. हे पण छान तेलामध्ये भाजून घेते. थोडी कोथिंबीर टाकू. त्याच्यानंतर आपण कद्दू टाकून घेऊ. छोट्या फोडी केलेल्या आहे मी. याला पण छान परतून घ्यायचं. हे पण छान आपलं तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हळद पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, धनिया पावडर आणि हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये मिक्स केलं तर चवीला खूप अप्रतिम लागते भाजी. नक्की तुम्ही ट्राय करा. मी सांगितल्याप्रमाणे. बघू शकता किती छान आला आहे कलर पण. पाणी घातल्यानंतर थोडं झाकण ठेवायचं. थोडं झाकण ठेवते 2 ते 3 मिनिटपर्यंत. पाणी घातल्यानंतर आहे ना छान आहे ना 2 ते 3 मिनिटांनी छान आपण वाफवून घ्यायची भाजी. खूपच छान असते. खूप अप्रतिम असते ही भाजी. आणि दुधी भोपळा पण हेल्दी असतो.
नक्की तुम्ही ट्राय करू शकता. थोडा टाईम लागतो आणखीन भाजी व्हायला. किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला. आणि आपण थोडा गरम मसाला घालायचा. मी मसाला वगैरे जास्त काही वापरत नाही, तरी पण ह्या भाजीला छान असतो. थोडाच घातला मी, बघू शकता मंडळी. बघू शकता सुंदर झालेली आहे भाजी. खमंग वास सुटलेला आहे मसाल्याचा वगैरे. चला तर मित्रांनो, आपली भाजी शिजलेली आहे. तर नक्कीच आपण त्या भाजीला प्लेटमध्ये काढूत. आणि इथे प्लेट घेतली मी, बघू शकता. खूपच सुंदर झालेली आहे भाजी. नक्की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ट्राय करा, सगळ्यांनाच आवडेल. आणि रेसिपी कशी झाली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी तुम्ही बघता त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुमचे. असा सपोर्ट असू द्या कायम. अप्रतिम. याच्यासोबत आहे ना, मी ज्वारीची भाकर करणार आहे. तर तुम्ही काय करता नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत आपण एक छानसे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.